नमस्कार. आपण आलेलो आहे पेरूच्या प्लॉटवरती. पेरूच्या बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे करप्या, डावणी हे फंगसचे अटॅक होत असतात. त्यामुळे आपण बरेच प्रॉडक्ट वापरतो पण रिझल्ट मिळत नाही. अति जास्त पावसामुळे अति नायट्रोजन झाल्यामुळे फुलगळ जी होते ती फुलगळ होत असते आणि फळगळही होत असते. त्यामुळे नायट्रोजन जास्त झाल्या कारणाने पेरू पीक किंवा इतर फळबाग असेल त्यावरती हे नुकसान दिसून येतं. बऱ्याच ठिकाणी असे आणि साईज वाढत नाही आहे. त्यावेळेला मुळ्या चोकअप झालेल्या असतात. याकरिता आपण विनसॉल P44 यामध्ये फॉस्फरस 44% आणि नायट्रोजन काही प्रमाणात आहे. तर त्यानुसार आपण हे घेतल्यानंतर आपल्या ज्या मुळ्या चोकअप आहे, सफेद मुळ्या वाढते, जमिनीचा pH मेंटेन होतो, त्याचबरोबर कार्बोनेट बायकार्बोनेट कमी होऊन जातो आणि जमिनीतील कॅल्शियम कार्बोनेटचा संयोग होऊन नाही देत आणि जमीन भुसभुशीत होते. त्याचप्रमाणे ड्रीपमधील शेवाळ मारतं, जमिनीतील शेवाळ मारतं, जमिनीतील बुरशी मारतं आणि आपलं जे पेरूचं झाड असेल किंवा इतर फळबाग असेल ती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हायला तयार होतात. आता आपण नेक्स्ट बघू. यामध्ये आपण बऱ्याच वेळेला साईजसाठी बघतोय. आता बऱ्याच ठिकाणी साईज झालेली नसते, तर यासाठी आपण पेरू यासाठी आहे बघा. आता याला आपण दिलेले टुलिप जे दिलेले 2.5 ml प्रति लिटर जर घेतलं टुलिप हे घेतल्यामुळे चांगला रिझल्ट मिळतोय. आता ही साईज आहे, ही साईज अशी साईज सुधारण्यासाठी टुलिप 2.5 ml प्रति लिटर जर घेतलं तर चांगला रिझल्ट मिळतो. फळबागा कोणत्याही असो, केळी असो, पेरू असो, द्राक्षबागा असो, टुलिप हे साईजसाठी फुलकळीसाठी काम करतं. त्याचप्रमाणे भाजीपाल्यावरती फुलकळीला टुलिप हे चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देतं. त्यामुळे टुलिप साईजसाठी वापरणं गरजेचं आहे. आता यावरती कोणत्या प्रकारचा बाकीचा व्हायरस काही दिसत नाही, पण पाऊस चालू असल्यामुळे कॉपरयुक्त म्हणजे कॉपर कार्बोक्झिलेट व किरण हे करप्या, डावणी, भुरी, फंगस काहीच वाढून देत नाही. त्यामुळे ते 2.5 ml प्रति लिटर म्हणजे टिपाला साधारणतः 500च्या जवळपास घेतलं तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो. 2.5 ml वापरल्यानंतर यावरती बघताय आपण हा प्लॉट आहे ढाकांबे येथील. जे शेतकरी आहे ते मधुकर बोडके त्यांचा हा प्लॉट आहे. यामध्ये सर्व पद्धतीने चांगले रिझल्ट आलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे वापरावे असे माझे मत आहे.